नो ट्रेड टुडे। तो जैसा कि हमने कल देखा था, हमने चार्ट पे हायर हायर लोज जो एनालाइज करके रखे थे। मार्केट रिसेंट टुडे ओपन हुई है और कुछ भी बड़े वाला मोमेंट दिया नहीं, जस्ट अपसाइड डाउन साइड मूवमेंट कर रहा है, ना ब्रेक हो रहा है, ना ट्रेंड को फॉलो कर रहा है, ना रिस्पेक्ट दे रहा है। कुछ भी चीज़ें मतलब ठीक से चल नहीं रही है। जस्ट हम वेट कर रहे हैं कि एक पॉइंट पे आए और हम वहाँ से एंट्री ले। हम हायर हाई भी डिफाइन कर नहीं पा रहे कि कोई आइडिया भी नहीं हुआ है। आइडिया होने के लिए स्विंग काटना ज़रूरी है गाइस। ये स्विंग ही नहीं ले रहा मार्केट। काल मित्रांनो, खूप मोठी रॅली करून मार्केटने जस्ट कन्सोलिडेशन झोन तयार केला आहे की मार्केट डायरेक्शन मूव करत नाही, जस्ट कन्सोलिडेशन करते, मॅनिपुलेशन करते मार्केट आणि ब्रेक इव्हन करत नाही कुठल्या साईडला मार्केट। हायर हाय पण डिफाईन होत नाही। हायर हाय आपण जो स्विंग जस्ट जो फर्स्ट स्विंग असतो चॉक होण्याच्या आधी, तो एक इन्व्हेस्टमेंट पॉईंट जो आयडीएम आपण त्याला म्हणतो, तो आयडीएम अजून मार्केट जस्ट ब्रेक करत नाही आहे। आणि ब्रेक करत नाही तर हायर हाय पण डिफाईन होत नाही आणि जो चॉक पॉईंट आहे तो पण डिफाईन होत नाही आपल्याकडून। जस्ट मार्केट त्या those zone are between manipulation। कोई बात नहीं, नो ट्रेड टुडे। आज कोई ट्रेड नहीं करेंगे गाइस। जस्ट आज दिन भर से मैं सिर्फ मार्केट देख रहा हूँ, बाकी का कुछ छोटा मोटा काम किया और देख ही रहा था कि वीडियो डालूँ, लेकिन वीडियो डालने के लिए कोई बात होनी तो चाहिए, कोई इम्पोर्टेंट पॉइंट जो मुझे दिखे और मैं आप लोगों के साथ शेयर करूं, जिससे आप लोग कुछ सीख पाओ। कोई बढ़िया पॉइंट आ नहीं रहा था तो गाइस मैंने कुछ वीडियो नहीं डाली, जस्ट एनालाइज कर रहा था। मार्केट डायरेक्शन शो नहीं कर रहा है, जस्ट लिक्विडिटी प्रीवियस डे की लिक्विडिटी भी ग्रैप नहीं की है। ये तो मैं बोला ना गाइस, ये सिर्फ एबीसीडी है, बॉस चौक आइडिया मायरा एयरलॉस, बाकी सब काम है ना अपने लिक्विडिटी पे। लेकिन अभी वो टाइम नहीं आया है कि मैं आपको लिक्विडिटी के बारे में बताऊँ क्या होता है असली फंक्शन। असली मार्केट कहाँ पे रन होता है, असली मार्केट की पॉइंट क्या है? की पॉइंट लिक्विडिटी है गाइस। लिक्विडिटी पे मार्केट जो है ना वर्क करता है। लेकिन यहाँ पे सबसे पहली बात आती है कि आप लोग सबसे पहले बॉस चौक सीखो। बॉस चौक सीख जाओगे उस टाइम पे, मतलब कि लिक्विडिटी मैटर करेगी अपने ट्रेड में। तसं मित्रांनो, लिक्विडिटी तुम्हाला काही समजणारच नाही। नेमकी लिक्विडिटी झाली आणि लिक्विडिटी मार्केट प्रिव्हियस डेची लिक्विडिटी ग्रॅब करते आणि ग्रॅब केल्यानंतर तुमची एंट्री जी की झोन आहे, तो की झोन कुठे बनतोय हे जर तुम्हाला फाइंड होत नसेल तर लिक्विडिटी शिकून काय करायचं आहे मित्रांनो। आधी जस्ट आपण जे आपलं स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर मॅपिंग एकदा जर परफेक्ट केली तर पुढच्या ज्या मेन जो मेन सोर्स आहे, हे बॉस जॉब लोअर आहे, लो लोज आयडीएम एफपीजी, हे सगळं जस्ट नॉर्मल पॉईंट आहेत मार्केटचे। याच्यात ह्या गोष्टीवर मार्केट मूव नाही होत। मूव मार्केट फक्त लिक्विडिटीवर होतं। लिक्विडिटी होऊन नंतर जो सेकंड पॉईंट राहतो त्याचा, तो राहतो जस्ट ऑर्डर ब्लॉक एफपीजी। जो पीओ आहे त्याचा, पीओ आहे मार्केट जस्ट ग्रॅब करण्यासाठी जातं आणि ट्रेंडला रिस्पेक्ट करतं मित्रांनो। बाकी याच्यात काही पॉईंट वेगळा नाही आहे। सध्यासाठी जस्ट मी या गोष्टीवर फोकस करतोय की
बॉस होतोय, चॉक होतोय, आयडीएम होतोय, हायर आय बनतोय, लोअर आय बनतोय, पण ॲक्च्युअल हायर लोज आणि ॲक्च्युअल हायर आयज हे मी तुमच्या पुढं जस्ट शो करतो मित्रांनो. कुठलाही हायर आय पॉईंट कुठलाही लोअर लो पॉईंट डिफाईन नाही करत आहे. आता हा हायर आय झाला, मग हा हायर लोच झाला का मित्रांनो लगेच? कसं काय बोलू शकता तुम्ही याला हायर लोज? हायर लो आपण याला अजून डिफाईनही करू शकत. हायर लो होण्यासाठी मार्केटला बॉस करावं लागते पूर्ण हायर आहे. पण बॉस होण्याच्या आधी मार्केटला एक आयडीएम क्रिएट करावं लागतील आणि आयडीएमच क्रिएट होत नाही तर बॉस होऊन काय होणार आहे? तर बॉस जर झाले तर मार्केट पुन्हा आपल्याला नेक्स्ट झोनमध्ये आयडीएम जस्ट फाईंड करावं लागेल आणि पुढच्या झोनला रिस्पेक्ट करावं लागेल. जीपीवाय मध्ये मित्रांनो अनालाइज केलं होतं मी. खूप वेळ घेतला जीपीवायने हायर आयस क्रिएट केल्यानंतर. एक हायर लो जो लोअर ट्रेंड आहे, सेल साइड ट्रेंड आहे, तो ट्रेंड जस्ट कंटिन्युअस लोअर लो पॉईंट मिळवण्यासाठी मार्केटने खूप वेळ घेतला आणि खूप वेळ घेतल्यानंतर फायनली एक आयडीएम झालं आणि एक लोअर लो पॉईंट झाला आणि आपल्याला एक बॉस पॉईंट मिळाला की ज्यावेळेस मार्केट बॉस पॉईंटला ब्रेक करेल आपल्याला लोअर हाय मिळेल मित्रांनो आणि आपला जो ट्रेंड आहे मार्केटचा तो ट्रेंड कंटिन्यू चालेल मित्रांनो. त्या पलीकडे मार्केटमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रिस्क घेत नाही मित्रांनो. आपलं जे रिस्क आहे तर हे तरी मी दुपारी लावून ठेवलं मित्रांनो जस्ट नॉर्मल. पण आपलं रिस्क या ट्रेडवर फक्त एक मिनिट मित्रांनो रिस्क किती घ्यायचं आपण जस्ट ठीक आहे. हा हायर आय पॉईंट जरी घेतला जो रिसेंट ड्रॉप आहे, रिसेंट बाय कॅन्डल आहे आणि की पॉईंट बघा मित्रांनो, आयडीएमच्या पहिले जो ऑर्डर ब्लॉक असतो त्या ऑर्डर ब्लॉकला जो आपला फर्स्ट ऑर्डर ब्लॉक असतो आयडीएम झाल्या झाल्या जो स्विंग बनलेला असतो त्या स्विंगला मार्केट रिस्पेक्ट देतं आणि मार्केट डाऊन साईड पुन्हा मूव्ह करत आहे. आणि बघा मार्केट मित्रांनो की मार्केटमध्ये ॲनालाइज एंट्री करून ठेवलेली आहे. आपण जस्ट वेट करणार आहोत आपल्या प्रोसेसला फॉलो करून रिस्क रिवॉर्ड मेंटेन करून मार्केटमध्ये आपला टीपी होण्याचं वेट करणार आहोत. गोल्डमध्ये रिजेक्शन नाही मित्रांनो. काय क्या बोलते हैं, चौपी कर रहा है मार्केट ऐसे 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 कुछ तो बड़ा आने वाला है यहाँ पे. रिटेल रिटेल ट्रेडर्स की जो एंट्री है ना वो सब खा रहा है मार्केट. सबको लगेगा अभी इधर से ऊपर जाएगा. क्या लगता है गाइस? आपको लगता है मार्केट ऊपर जाएगा? चॉप होने के बाद मार्केट ऊपर जाता है? क्या लगता है? लिक्विडिटी ग्राफ की है ना इसने रिसेंट इंटरनल लिक्विडिटी ग्राफ की है ना. आपको क्या लगता है मार्केट चौक होने के बाद ऊपर जाएगा क्या नीचे जाएगा? जरा बता ना देख के. कल हम लाईव्ह में आए थे गाइस. लाईव्ह मध्ये नेटवर्क प्रॉब्लेममुळे काही कळत नाही आणि आपलं काही लाईव्हला येण्याचा काही वेगळा पर्पज नाही. जस्ट ॲडिशनल थिंग मेजर एंट्री पॉईंट आपल्याला एक त्या कंटेस्टमध्ये आपल्याला भाग घ्यायचा होता पण ते कंटेस्टला मी डिस्करेज करून त्याकडे ध्यान न देता मी दुसरं काममध्ये बिझी असल्यामुळे माझ्या त्यामुळे मी त्या कंटेस्टला लॉग इन नाही केलं मित्रांनो. जाऊ द्या. तरी मी लवकरच एक ॲटलासचं अकाउंट घेईल ॲटलास फंडेडचं आणि आपण त्या फंडेड अकाउंटवर ट्रेड करूया. पण त्यावर जस्ट तुम्हाला पण मी जस्ट $5 ॲटलास फंडेडचं अकाउंट येतं मित्रांनो. $5 तुम्ही पण अकाउंट घेऊ शकता. पण $5 घेतल्यानंतर सेकंड स्टेज पण आहे आणि थर्ड स्टेज पण आहे मित्रांनो. थर्ड स्टेज ही रिअल अकाउंटची आहे आणि रिअल अकाउंटला आपल्याला पूर्ण $148 पे करावं लागते मित्रांनो.
पण त्यासाठी जस्ट आपल्याला 10 100Kचं अकाउंट $5 मध्ये मिळते, जे की त्याची परफेक्ट व्हॅल्यू की पॉईंट जस्ट $148 आहे. तो $148 आपल्याला स्टार्टिंगला 2 फेजमध्ये डिवाइड होऊन जस्ट $5 मध्ये मित्रांनो. सध्याच्याला तर मी तेच करतोय की आपल्याकडं बिग अमाऊंट पण अरेंजमेंट नसल्यामुळे मित्रांनो जस्ट सिम्पल वे मध्ये. सॉरी गाइस, कुछ प्रॉब्लम हो गया था। क्या बात कर रहे थे, मैं भूल गया। अभी से आने दो, ये बेसिक चीज़ों पे ध्यान दो गाइस। कारण तुम्ही तर बेसिक गोष्टीला जर एपिसोड शिकला नाही तर बाकीचं मार्केट ॲनालाइज काय करताय? तुम्ही ते ॲनालाइज करून पण काय फायदा नाही मित्रांनो. आणि इथे बघा, एक तुम्हाला एक एंट्री सांगू का इथे मी? एका मिनिटावर बघा. जस्ट जस्ट सिम्पल वेमध्ये मित्रांनो बघा. 3 पॉइंट बघा मित्रांनो, ते आयडिया पण झालंय, ब्रेकअप स्ट्रक्चर झाले. लोअर लो पॉईंटला आपल्याला एक लोअर आहे भेटणार. जस्ट हायर लो, हायर लो हा आपला हायर लो झाला, हायर हाय झाला. आणि जो की पॉईंट आहे तो हायर लो झाला. हायर लो आपल्याला एक लोअर आहे भेटला मित्रांनो. अप ट्रेंडला आपण लोअर आहे म्हणतो ना, ठीक आहे मित्रांनो. आणि आणि जो ब्रेकअप स्ट्रक्चर झाल्यानंतर जो आपला फर्स्ट स्विंग असतो, तो फर्स्ट स्विंग हा की पॉईंट आहे मित्रांनो ऑर्डर ब्लॉक एका मिनिटावर. आणि जस्ट आपली जी एंट्री आहे ती ऑर्डर ब्लॉक ते एफ जे आहे मित्रांनो, मेन परफेक्ट एंट्री.
जस्ट तुम्ही बघताय, जस्ट टॅप झालाय मित्रांनो मार्केट. ही लिक्विडिटी ग्रेपची एंट्री आहे मित्रांनो. आणि याचा रिस्क रिवॉर्ड काही नाही, खूप नाही, जास्त नाही, जस्ट 110 पिपचा मोमेंटम आहे. आणि 10 पिपमध्ये मार्केट जस्ट फर्स्ट टाइम येऊन सेकंड टाइम रन होत आहे. टेपी तर खूप मोठा ठेवला मित्रांनो. आणि इथं मित्रांनो 70 पिप मार्केटने आपल्यासाठी डन केलं. पण आपण टार्गेट ठेवलं होतं जस्ट 30 मिनिटच्या टाइम फ्रेमवर आयडीएम पॉईंट. आणि आयडीएम पॉईंट टार्गेट बनते मित्रांनो 250 पिपचं. जस्ट आता सध्याच्याला मी हे शॉर्ट एंट्री आहे, शॉर्ट एंट्री जस्ट तुमच्यासाठी मी एक प्लॅन करू शकतो आपण. चला तर मित्रांनो, सध्यासाठी एवढंच बघूया. बाकीचे अपडेट मी लवकरच तुम्हाला, आज रात्री परत पुन्हा एकदा लाईव्ह येऊया, मजा येते लाईव्ह येतात. चला भेटूया रात्री मित्रांनो. रात्री मी काही अनालिसिस शेअर करेल, त्या पर्स्पेक्टिव्हनुसार तुम्ही तुमच्या मार्केटला बघण्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये चेंज करा मित्रांनो. रिअली आली मित्रांनो. हो चला मित्रांनो, येतो.